पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. हालेलुया 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 हालेलुया. माझा प्रिय बंधूंनो भगिनीनो लहान लेकरांनो प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया. देवाच्या सृष्टी असलेल्या माणूस आपण सर्व लोक प्रेज द लॉर्ड. देवाच्या सृष्टी आहे, देवानेच आपल्याला घडवलेलं आहे, तरी आपण माणसं आहोत. प्रेज द लॉर्ड. देवाची अपेक्षा काही आहे, आपल्याकडून देवाची अपेक्षा असे आहे की आपण सर्व लोक देवासारखे बनावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवासारखे बनण्याचा पहिले महत्वाचा भाग आहे मी चांगला माणूस बनणे. मी जेव्हा चांगला माणूस बनतो मी देवासारखे बनतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चांगला माणूस कोण आहे? चांगला माणसाचा एक नमुना करून ठेवून आपण त्याच्यासारखा बनायला गेलं तर चांगला माणूस दुसरा कोणी नाही, प्रभू येशू आहे. आपल्यामध्ये उतरून आला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चिंता काळजी आपल्याला करायच्या सवय आहे ते होणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चिंता काळजी येणार होणार. आता एक रिट्रीट संपले, लोक घरी गेले. प्रेज द लॉर्ड. रिट्रीट करून घरी गेलेले लोकांशी मी कॉमन मध्ये मी त्यांना बोललो. प्रत्येक चिंता काळजीचा परिणाम आपल्यामध्ये उतरत आहे. हालेलुया हालेलुया. जसे सोनोग्राफी मध्ये वायर जसे दिसत आहे, हालेलुया, किंवा असे डायग्राम मध्ये जसे दिसत आहे, तसे परमेश्वर मला स्पष्टपणे आता झालेल्या रिट्रीट मध्ये लोकांना टेन्शन मुळे केवढा त्रास होत आहे ते देवाने मला दाखवलं. मग प्रत्येकाला बोललो. प्रत्येकाने मला सांगितलं फार तुम्ही जे बोलताय ते पक्का बरोबर आहे. बरोबर तसंच मला होत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अनेक आजारपणा वाढण्याचं काम, अनेक आजारपणा चालू व्हायचं काम या टेन्शन वारी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया हालेलुया. आस्थमाचा आजार काही लोकांना बालपणापासून बरा आहे. प्रेज द लॉर्ड. आस्थमाचा आजार काही लोकांचा एक वयामध्ये पोहोचल्यानंतर चालू झालेला आहे. आस्थमाचा आजार. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला जर समजा ऑक्टोबर महिन्यामध्ये तुम्हाला आस्थमा चालू झाली, प्रेज द लॉर्ड, तुम्ही साधारण एक एप्रिल मे नाहीतर जून महिन्यापासूनचा जरा दिवस मोजून बघा. त्या दिवसांमध्ये घरी काही घडामोडी झालं, टेन्शनचा काही वातावरण आला, त्याबद्दल तुम्ही थोडासा विचार करा. हालेलुया हालेलुया. तुम्ही झालेल्या त्या घटनेचा अधीन गेला, ती घटना तुमच्यावर वरती गेला, तुम्ही त्या गोष्टीचा गुलाम झाला, म्हणून तुमच्या जीवनामध्ये आज असलेले हे आस्थमा आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उपचाराचा विधी आहे, उपचाराच्या विधीमध्ये ते व्यवस्थित होऊन जाईल. हालेलुया. तरी ते त्याचं मूळ अजून राहणार. परत पवित्र संस्काराला
हालेलुया. अनेकदा अनेक लोकांना जे वाताचा आजार वर होत आहे, प्रेज द लॉर्ड, कुठेतरी थंडीच्या वर वातावरण किंवा असे काही गोष्टीवर असेल, किंवा तुम्ही एखाद्या वेळी स्थलांतर केलं किंवा असं काही कारण असेल, किंवा जेवण खाण्यापिण्यामध्ये फरक झालेली गोष्ट असू शकत आहे. हालेलुया, हालेलुया, धन्यवाद येशू, हालेलुया. या संधिवाताच्या पाठीमागे पण बारकाईने थोडा स्टडी करायचा. कधीपासून हे चालू झालं, त्याच्या पाठीमागे किती दिवसाचा टेन्शन आतमध्ये राहिली. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. झालेले एक एक टेन्शन तुम्ही जर देवाला समर्पण केला तर तुम्हाला या तुमचा जे आजार आहे ते आजार मुळातून निघून जाणार. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. म्हणून आपण सांगतो आंतरिक चंगाईच्या रिट्रीट मध्ये प्रार्थनामध्ये भाग घ्या. प्रेज द लॉर्ड. या प्रार्थनामध्ये भाग घेतात ते मूळच नष्ट होणार, आजार पण आपण त्याबरोबर जाणार. हालेलुया, हालेलुया, धन्यवाद येशू, हालेलुया. एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही मनापासून स्तुती करायला चालू केलं तर काय होईल? प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ज्या गोष्टीसाठी तुम्ही मनापासून स्तुती करतो तेव्हा त्या गोष्टीवर दुष्ट शक्तीला जे अधिकार आहे ते अधिकार नष्ट होणार. लक्षात आलं का? परत एकदा सांगतो, हालेलुया, हालेलुया. तुम्ही समजा तुमच्या कमरेला दुखणे आलं, प्रेज द लॉर्ड. कमरेला दुखणे आल्यावर काय दुखणे आले, आता काय होईल, पैसा पण नाही, देवळ आम्हाला हॉस्पिटलमध्ये कोण येणार, दवाखान्यामध्ये जायला पैसा कुठे आहे, अगोदर ऑलरेडी एवढ्या पैशाच्या कर्जवारी आम्ही आहोत, असा प्रकारे जे काही नेगेटिव्ह विचारामध्ये तुम्ही सापडलेला आहे, या त्रासामध्ये हालेलुया तुमच्या आजारपणा अडचणी वाढत वाढत जाणार. दुष्ट आत्मा त्यामध्ये प्लॅनिंग करून ठेवलेला आहे. दुष्ट आत्मा त्या गोष्टीवर विजयी होणार. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ज्या अडचणीमध्ये तुम्ही सापडलेला आहे त्या अडचणीमध्ये तुम्ही स्तुती आणि आराधना करायला चालू करा. हालेलुया, स्तुती आराधना करायला चालू करा. देव परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये कार्य करायला चालू करणार. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. माझं नाव देवेंद्र कोली, मी भाटी कोलीवाडा इथून आलो. मी गेल्या वर्षी सुद्धा इथे रिट्रीटला आलो होतो. 3 दिवसाची रिट्रीट केली होती मी. गेल्या वर्षी मला रिट्रीटला यायच्या आधी मला पॅनक्रियासचा त्रास झाला होता. पॅनक्रियास हा पोटाला असणारा एक आजार आहे आणि त्याच्यामुळे मला खूप दुखणं व्हायचं. मी 2 वेळा हॉस्पिटलमध्ये होतो आणि मला फॅटी लिव्हर सुद्धा होता आणि गॉल ब्लॅडरमध्ये माझ्या स्टोन्स सुद्धा आहेत. तर मला डॉक्टरांनी, मी 4-5 डॉक्टरांकडे गेलो. मला फक्त आणि फक्त तिथे ऑपरेशनचाच मला सल्ला दिला होता. माझी वाईफ इथे आहे, ती तिचं ऑलरेडी बुकिंग झाली होती इथे यायची. मी येणार नव्हतो कारण माझं खाण्यापिण्याचं मला खाण्यापिण्याची खूप बंदी होती. मी तेल मसाला हे सर्व काहीच खाऊ शकत नाही. पण मला माहित नाही, मला एक ती अंतःकरणामधून एक आवाज आली की तू ये इथे, तुझा आजार बरा होणार. आणि मी लगेच माझ्या वाईफला बोललो की तू माझ्यासाठी पण सीट बुक कर, मी येतो तिथे. ती पण मला बोलायला लागली की तू कसं काय तिथे सर्व्हाइव्ह करणार, की म्हणजे तू काय खाणार काय. मी बोललो काहीही असू दे. मग मी एक दिवस सकाळी मी उठलो आणि मी फादर बहिणींना फोन लावला. फादर बहिणींना मी माझा सर्व आजार सांगितला, माझं जे काही होतं ते मी सर्व सांगितलं. फादरांनी माझ्यासाठी तिकडच्या तिकडेच प्रार्थना केली. मी फादरांना सांगितलं होतं की मी एका विश्वासाने येतोय की माझा आजार इकडे बरा होणार. आज मला आता 1 वर्ष झालं, कारण मला जसं डॉक्टरांनी सांगितलं होतं की हा आजार, ह्याला काहीच उपाय नाही आहे, हा तुला लाईफ टाईम साठी राहणार आहे. मला आता 1 वर्ष झालं, मला अजिबात दुखणं नाही झालेलं आहे, मला काहीच नाही झालं. मी आता बाहेर पण जाऊन आलो, शिफ्टवरती जायला पण माझी म्हणजे मी एका काही
अराउंड 2012 मध्ये काहीतरी मी दादर आश्रमाला गेलो होतो. कन्फेशनच्या टायमाला मला फादरांनी सांगितलं होतं की तुझी जी बाहेर जायची जी दरवाजाची जी किल्ली आहे ती माऊलींनी बंद केलेली आहे. पण मला तो विश्वास होता की ते माझं दार कधी ना कधी उघडणार, मला व्हिसा भेटणार. मला व्हिसा सुद्धा भेटला, माझं मेडिकल सुद्धा क्लिअर झालं आणि मी बाहेर जाऊन मी 6 महिन्याचा एक कॉन्ट्रॅक्ट मारून आलो आणि मला तिथे काहीही मला त्रास नाही झाला. म्हणून मी फादर बहिणीचे आमदारीचे आणि सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. तुम्हाबरोबर असो. तुमच्यामध्ये कोणाला तरी माता मरियाचा एक विशेष जवळचा अनुभव परमेश्वर देत आहे. प्रार्थनेच्या मध्ये कधीतरी माता मरियाचा चेहरा दिसलेले कोण असेल तर हात वर करा, हात खाली करा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर एक विशेष दान अनेकांना देत आहे. तुमच्यामध्ये कोणतरी एका व्यक्तीला अर्ध शरीर डोक्यापासून खांद्यापासून खाली एक अर्ध भाग खूप त्रासातून जात आहे. त्या व्यक्तीला प्रभू आता स्पर्श करत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्यामध्ये कोणतरी आहे ज्यांच्या घरामध्ये परमेश्वर भरपूर काही काही देत आहे, तरी जे तुम्हाला देत आहे ते तुम्हाला अनुभवायला भेटत नाही. तुमच्या ताटात आहे ते दुसरा कोणतरी खाऊन जात आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अशा परिस्थितीतून जाणारा काही व्यक्ती, कुटुंब देवाचा एक विशेष आशीर्वाद आता स्वीकार करत आहे. तुमच्या कष्टाचे फळ, देवाच्या कृपेचे दान तुम्हालाच अनुभवायला मिळणार अशा दान परमेश्वर तुम्हाला देत आहे. तुमच्यामध्ये कोणाला तरी हृदयाच्या संबंधातील जे आजारपणा त्रास आहे ते परमेश्वर आता दूर करून देत आहे. तुमच्यामध्ये काही लोकांनी काही गोष्ट जवळ केलेला आहे ते देवाला आवडत नाही अशी गोष्ट आहे. देवाला जे नको आहे ते जर तुम्ही जवळ केलेलं आहे तर तुम्ही त्या गोष्टीचा त्याग करायला पाहिजे म्हणून देव परमेश्वर तुम्हाला सांगत आहे. हात वर करायला जमत नाही असे त्रास असलेल्या व्यक्तीला प्रभू स्पर्श करत आहे. कांद्यापासून खाली शरीराला जे दुखणे आहे ते दूर करून देत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो.